नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सिरीजमध्ये, जिचं नाव आहे पाथवेज टू अचिव्हमेंट. काही कमेंट्समध्ये जी प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. आणि अर्थातच तुम्हा सगळ्यांना आता माहीत झालं असेल की ज्यांच्या प्रश्नाची उत्तरं देते त्यांनाच फक्त ती उत्तरं फायद्याची आहेत असं अजिबात नाही. तर हा प्रश्न ज्यांच्या मनात असेल त्या सगळ्यांसाठी हे उत्तरांचा एपिसोडसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. सो सगळ्यात अगोदर प्रश्न घेते मी सार्थक माने याचा. आणि त्यानं असा प्रश्न विचारला आहे, त्यानं म्हटल्यापेक्षा बऱ्याच जणांनी विचारला आहे बरं का, की अगोदर प्रश्नपत्रिका वाचून घ्यायच्या की अगोदर अभ्यास करायचा. माझी स्वतःची पद्धत अशी होती की अगोदर अभ्यास करायचा आणि नंतर प्रश्नपत्रिका वाचायच्या. कशामुळे तेही सांगते. अगोदरच जर प्रश्नपत्रिका वाचल्या ना तर बऱ्याच कन्सेप्ट्स आपल्याला माहीत नसतात, कारण आपण अभ्यास केलेला नसतो आणि मग सगळंच काहीतरी वेगळं अवघड असं वाटायला लागतं. मग त्याच्यापेक्षा अगोदर अभ्यास केला आणि नंतर प्रश्नपत्रिका वाचल्या तर त्या सोडवण्याच्या अगोदर लक्षात येतं की कोणता मुद्दा अजून चांगला स्ट्रॉंग करणं आपण गरजेचं आहे आणि तो मुद्दा आपल्याला स्ट्रॉंग करता येऊ शकतो. म्हणून माझं रेकमेंडेशन हेच राहील की अगोदर अभ्यास करूया आणि नंतर आपण प्रश्नपत्रिकांकडे जाऊया. आणि हो, प्रश्नपत्रिकांचा जेवढा सराव करता येईल तेवढा अवश्य करायला हवा हां, कारण त्यामधूनच तुमच्या लक्षात येईल की काही टॉपिक्सना खूप जास्त मूल्य असतं आणि त्यांच्यावरचे प्रश्न खूप जास्त प्रमाणात विचारण्यात येतात. ओके, आपण बघूयात दुसरा प्रश्न विचारला आहे पूनम शिरसाठ हिनं. आणि तिचं म्हणणं असं आहे की अभ्यास करताना माझी खूप चिडचिड होते आणि अभ्यास लक्षातही राहत नाही, तर मी काय करू? चिडचिड नेमकी कशामुळे होते हे काही पूनमनं सांगितलेलं नाही आहे. म्हणजे कदाचित अभ्यासाचं नियोजन जमत नसेल किंवा वेळापत्रकाचं मॅनेजमेंट जमत नसेल, त्याच्यामुळे जर चिडचिड होत असेल ना तर हे नियोजन आणि व्यवस्थित टाईम टेबल याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल. आणि त्याच्याशिवाय जर दुसरं काही कारण असेल तर मात्र आपल्याला ही सिरीज जर पूर्णपणे पाहिली तर लक्षात येऊ शकेल की बरेच आपले प्रश्न त्याच्यामधूनच सॉल्व्ह होतील आणि चिडचिड नेमकी कशामुळे होते ते पण कदाचित लक्षात येईल. यासोबतच मी पूनमला आणि तिच्या बाकीच्याही मित्रमैत्रिणींना हे देखील सांगू इच्छिते की जो अभ्यास आपल्याला पदप्रतिष्ठा देणार आहे, सन्मान मिळवून देणार आहे, आपल्या आवडीचं काम मिळवून देणार आहे, तो अभ्यास करताना आपण चिडचिडीपेक्षा किंवा अभ्यास लक्षात राहत नाही असा काहीतरी विचार करण्यापेक्षा डायरेक्ट त्यावर फोकस वाढवला, कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्याला होईल. आणि अभ्यासामध्ये फोकस कसा वाढवायचा, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं हे आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. लिंक इथेच वर कुठे दिलेली असणार आहे. त्यानंतरचं एक मुद्दा असाही तिनं विचारला आहे की निगेटिव्ह थॉट्स माझ्या मनामध्ये येत असतात तर त्यावर काय करायचं? तर निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात येतात आणि फक्त पूनमच्याच नव्हे हां, खूप जणांचा प्रश्न या बाबतीत आहे की सतत नकारात्मक विचार येतात आणि काय करायचं आहे? तर विचार येतच राहणार आहे, त्याच्यावर आपण फारसा विचार करायचा नाही. विचार आले तसे निघून जाऊ द्यायचे. आपल्याला माहीत आहे ना की ते आपण लहानपणी कदाचित ऐकलेलं असेल की एक गुरु असं सांगतात की तुम्ही काय करा, अगदी शांत स्वस्थ बसा आणि फक्त माकडाचा विचार डोक्यात अजिबात आणायचा नाही. होतं काय, प्रत्येकाच्या डोक्यात माकडाचाच विचार यायला लागतो. म्हणून नकारात्मक विचार मला अजिबात नको आहे असं म्हणण्याच्या ऐवजी त्याला पॉझिटिव्ह विचारांनी आपण रिप्लेस करायला लागायचं आहे. सौरभ शिंदे यांना असा प्रश्न विचारला आहे की ब्रेन पॉवर कशी वाढवायची आहे? सौरभनं अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे बरं. ब्रेन पॉवर जर वाढली आपली तर कमी वेळामध्ये खूप ॲक्टिवली आणि जास्त चांगलं काम करणं आपल्याला शक्य होणार आहे. त्याच्यासाठी अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत बरं का. म्हणजे आपण एकतर मल्टीटास्किंग करण्यामध्ये एक्सपर्ट झालो आहोत असं आपल्याला वाटतं आणि एकाच वेळेस आपण अभ्यास करत असतो, काहीतरी कानामध्ये लावून आपण गाणी ऐकत असतो, कुठेतरी आपलं बाहेर लक्ष जात असतं किंवा कालच्या नोट्समध्ये काय झालं होतं ते सगळं आपल्या डोक्यात चालू असतं. सो माझ्या मित्रमैत्रिणींना मी सांगू इच्छिते की मल्टीटास्किंगसाठी आपलं ब्रेन बनलेलं नाही. आपण मल्टीटास्किंग करूच शकत नाही. ज्यांना असं वाटतं ना की आपण मल्टीटास्किंग करतो तर ते मल्टीटास्किंग करत नसतात, एका कामावरून दुसऱ्या कामावर शिफ्ट होत असतात. आणि जर सतत असं कामांचं शिफ्टिंग होत राहिलं तर एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं शक्य होईल का? त्याच्यामुळे मल्टीटास्किंग पहिल्यांदा सोडून द्यायचं आहे.
दुसरा मुद्दा हा लक्षात घ्यायचा की ब्रेनला सुद्धा मसलसारखंच आपल्याला ट्रीट करावं लागतं बरं. म्हणजे मसल्सच्या बाबतीत काय करतो आपण की त्या मसल्सना जेवढं आपण जास्त काम देऊ तेवढे ते मसल्स जास्त चांगले बनतात. तसंच ब्रेनला आपण जेवढं जास्त काम देऊ तेवढा तो ब्रेन आपला चांगला बनतो, त्याची पॉवर वाढते. म्हणून आपण जास्तीत जास्त ब्रेनला खाद्य पुरवलं पाहिजे. यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या छोट्या 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 बाबी आहे ज्यांच्यामुळे आपल्याला ब्रेनची पॉवर वाढवण्यामध्ये मदत होते. तुम्हाला माहीत आहे का, आपले डोळे ब्रेनची 65% एनर्जी कन्झ्युम करतात. 65%. म्हणूनच काय करायचं आहे, या आपल्या डोळ्यांना मधून रिलॅक्स करायचं. ब्रेनलासुद्धा मधून रिलॅक्स करण्यासाठी आपण खूप सुंदरसं म्युझिक ऐकायचं आहे. आणि इतकंच नव्हे, जसं मी म्हटलं ब्रेनला खाद्य पुरवायचं, ब्रेनची एक्सरसाइज करायची, तसंच आपण आपल्या शरीराची सुद्धा एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. ती सुद्धा ब्रेनसाठी खूप महत्त्वाचं काम करते. म्हणून एक्सरसाइज करणं आणि स्वतः व्यवस्थितरित्या हायड्रेटेड राहणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हायड्रेटेड राहणं का महत्त्वाचं आहे बरं? मला सांगा, आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असतं? हां, हे मी नाही सांगणार, हे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायचं आहे. सो आपल्या शरीरात पाण्याचं इतकं जास्त प्रमाण असतं, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या आपण पाणी शरीरातलं मेंटेन केलंच पाहिजे. आणि फ्रेश एअरमध्ये राहिलं पाहिजे, स्वच्छ प्रकाशामध्ये राहिलं पाहिजे. अशा अगदी साध्या साध्या जरी गोष्टी केल्या तरीसुद्धा ब्रेनची पॉवर वाढवणं आपल्याला शक्य होतं. त्यातच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा ना आपण असं म्हटलं जातं की थिंक विथ पेन अँड पेपर. म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करत असतो ना, तेव्हा एक कागद घ्यायचा, पेन घ्यायचा किंवा नोटबुक आणि पेन घ्यायचं आणि त्याच्यासोबतच आपण नोट्स काढणं, अभ्यास करणं हे तर करतोच. पण जेव्हा डोक्यात विचार पण चालू असतील आणि काही अतिशय महत्त्वाचे विचार असतील, ते लगेचच आपण डायरीवर नोंदवून ठेवायचे, जे आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा उपयोगाचे ठरणारे असतील. म्हणजे हे नोंदवायचे आहेत. आपण जर विसरलो तर भविष्य काळात आठवण करून देण्यासाठी हा सेकंडरी मुद्दा आहे. प्रायमरी मुद्दा काय आहे माहिती आहे? आपण जेवढे जास्त सेन्सेस एखाद्या कामासाठी वापरू तेवढी ती गोष्ट आपल्या डोक्यात पक्की राहते. म्हणून आपण जेव्हा महत्त्वाचा विचार करतो तेव्हा थिंक विथ अ पेन अँड पेपर. ओके, सो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न व्हीजी यांनी विचारला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की इंटरव्ह्यूमधील प्रश्नांच्या तयारीबाबत सांगा. ओके, या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहोत, कारण या संदर्भात बऱ्याच जणांचा असाच प्रश्न येत आहे. पण तात्पुरतं किंवा सध्यापुरतं मी असं सांगते की जे म्हटलं जातं की इंटरव्ह्यू पॅनल अंडर सन अँड मून काहीही विचारू शकतं. सो ही सगळी तयारी करत असताना बेसिकली आपण स्पर्धा परीक्षांचा फॉर्म जेव्हा भरतो ना, त्याच्यात काय काय लिहिलं आहे स्वतःबद्दल ते व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हवं तर त्याची एक झेरॉक्स कॉपी करून आपण आपल्याकडे ठेवू शकतो. म्हणजे आपण हॉबीज कोणत्या तिथे नोंदवलेल्या आहेत किंवा आपण आणखीन बाकीचं आपलं काय काय करिक्युलम नोंदवलेलं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. त्यासोबतच बेसिकली आपण ज्याच्यात ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल त्याच्या संदर्भातलेही प्रश्न विचारले जातील. म्हणजे जस्ट एक उदाहरण सांगायचं झालं ना, तर मला इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं होतं, कारण माझा विषय संस्कृत होता ना, म्हणून त्यांनी विचारलं होतं की एखाद्या संस्कृत नाटकाचं नाव सांगा. आणि मी सांगितलं मृच्छकटिक. त्यांनी लगेच प्रश्न विचारला, या मृच्छकटिक नाटकावर एक हिंदी सिनेमा बनलेला आहे, या सिनेमाचं नाव माहीत आहे? आणि अभ्यासाच्या नादात पिक्चर्स पाहणं मला कधीच जमलेलं नव्हतं, म्हणून त्याबद्दल मला माहिती नव्हती आणि मी त्यांना प्रामाणिकपणे तसं सांगितलंसुद्धा. मृच्छकटिक या नाटकावर कोणता हिंदी सिनेमा बनला आहे हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगाल ना? हां, मी वाट पाहते तुमच्या उत्तराची. आणि शेवटचा प्रश्न आपण घेऊया. शेवटचा प्रश्न विचारला आहे वर्षा भुंबर हिनं आणि तिचं म्हणणं असं आहे की स्पर्धा परीक्षांबद्दल राज्यात जे वातावरण चालू आहे की परीक्षा आपल्या MPSCच्या सतत पोस्टपोन होत जात आहेत, त्याच्यामुळे तरुण वर्ग निराश झालेला आहे आणि बराच तरुण वर्ग हा MPSC ऐवजी आता UPSCकडे वळत आहे. तर या बाबतीमध्ये काय करावं? वर्षा, मला असं वाटतं की जर MPSC सोडून या कारणामुळे आपला तरुण वर्ग UPSCकडे वळत असेल ना, तर त्याला आपण इष्टपत्तीच म्हणायला हवं. कारण अगोदर डेप्युटी कलेक्टर व्हायचं आणि नंतर प्रमोशन थ्रू कलेक्टर व्हायचं, याच्यापेक्षा डायरेक्ट कलेक्टर होणं केव्हाही चांगलंच की नाही?
हां, त्याच्यामुळे ही इष्टापत्ती समजूया, त्याच्यावर फारसा आपण विचार करण्याची गरज नाही. आणि हो, परीक्षा जे सतत पोस्टपोन होत आहेत, तर ते शासनाचं धोरण आहे, ज्याच्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळेच ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल टेन्शन घेणं, नकारात्मक विचार करणं, हे सगळं करून आपला काहीच उपयोग होणार नाही ना. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिला सामोरं जाणं, किंवा जर UPSC द्याविषयी वाटत असेल तर लगेच UPSCकडे शिफ्ट होणं, हा मला अतिशय चांगला विचार वाटतो. तर अशा रीतीने तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असते. इतरांनाही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा. देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. थँक्यू.